नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2025 चा खरीप पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या चर्चेत असलेली हेक्टरी 17,500 रुपये मदत आणि संपूर्ण पीक विमा प्रक्रिया आपण ए टू झेड बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, त्याआधी बघूया की पीक विमा योजना म्हणजे काय आहे। आता शेतकरी मित्रांनो, भारतात मुख्यतः प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते। नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही योजना देते। शेतकरी मित्रांनो, याची उद्दिष्ट काय आहेत तर पिकांच्या नुकसानीमुळे होणारा आर्थिक फटका कमी करणे, त्यानंतर कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ही योजना खुली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बऱ्याचदा सरकार नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा दुष्काळ आल्यावर NDRF किंवा SDRFच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत जाहीर करते। आता ती मदत कोणत्या स्वरूपात असते ते सुद्धा बघूया। त्या म्हणजे जिरायती शेतीसाठी जर बघितले शेतकरी मित्रांनो, तर साधारणपणे 8,500 रुपये एवढी मदत असते। त्यानंतर 13,600 रुपये ही जास्तीत जास्त मदत असते। त्यानंतर बागायती शेतीसाठी साधारणपणे 17,500 किंवा 18,500 किंवा 19,000 रुपये प्रति हेक्टर एवढी मदत जाहीर असते। शेतकरी मित्रांनो, आणि जे बहुवार्षिक पिके असतात म्हणजेच फळबागे, त्यांच्यासाठी 22,500 ते 27,000 पर्यंत प्रति हेक्टर मदत जाहीर होते। त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात तर 7/12 उतारा, 8 उतारा, त्यानंतर बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड, त्यानंतर पीक पेरा प्रमाणपत्र। आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न चालत आहे की हा जो खरीप 2025 चा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना केव्हा मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, 21 दिवसाच्या आत म्हणजेच आता 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हा पीक विमा जमा होणार आहे। कारण 21 जानेवारी पासून 21 दिवस पुढील धरले तर म्हणजे पुढील आता 1 ते 2 दिवसात म्हणजे 16, 17, 18 3 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा येण्याचे चान्स आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ 1 रुपयात विमा योजना राबवण्यात मदत केली। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पाऊस खंडित होणे, अतिवृष्टी, गारपीट किंवा ढगफुटी यासारख्या वैयक्तिक स्तरावर पंचनामे होतात। त्यानंतर आता उत्पादन आधारित नुकसान म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हेक्टरी आता किती रुपये मिळणार तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण मंडळातील म्हणजे सर्कलमध्ये सरासरी उत्पादन घटले तर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,500 रुपये सरसकट शेतकऱ्यांना मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।